आज भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला जो तणाव आहे, या परिस्थितीमध्ये आपण भारताचे लोक पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांसंदर्भात जितका विचार करतो, जितका चिंतन करतो आणि त्यावर सरकारने ॲक्शन घेतली पाहिजे यावर विचार करतो. मित्रांनो, मी कालच व्हिडिओ बनवला होता की आपण इंटरनॅशनल दहशतवाद्यांबद्दल बोलतो. आंतरराष्ट्रीय धोका काय आहे आपल्याला हे आपण जाणून आहोत, याबद्दल दुमत नाही आणि ती अतिशय चांगली बाब आहे. पण मित्रांनो, मी काल ज्या दहशतवादाबद्दल बोललोय, जो इंटरनल दहशतवाद आहे, एक्सटर्नल दहशतवाद नाही. आज देशामध्ये आपण ज्यावेळेस भारतीय म्हणून जगण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेस भारतामध्ये आज मी तिला ही जी फूड इंडस्ट्री आपण जिला म्हणतो, त्यातली फूड इंडस्ट्रीमधली सर्वात मोठी इंडस्ट्री जर कोणती असेल तर ती बेकरी इंडस्ट्री आहे. आणि ही जी बेकरी इंडस्ट्री आहे, ही बेकरी इंडस्ट्री आज पूर्णपणे कोणाच्या ताब्यात आहे त्याचं नाव घेऊन मी सांगायची तुम्हाला गरज नाही. 80% ते 85% लोक भारतातले, प्रत्येक राज्यातले, प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यावाईज 80 ते 85% लोक बेकरी फूड्स खातात. आणि हे बेकरी फूड्स मॅक्झिमम प्रमाणामध्ये खाणारे हिंदूच आहेत, पण बनवणारे हिंदू नाही आहेत. खाणारे बौद्ध पण आहेत, बनवणारे बौद्ध नाही आहेत. खाणारे जैन आहेत, ख्रिश्चन आहेत, पण बनवणारे ते नाही आहेत. तर या फील्डमध्ये बेकरी आयटम बनवणारे 98% लोक हे मुस्लिम लोक आहेत. आणि मी जो काल धोका तुम्हाला दाखवला होता, खरं तर मी ह्या मार्केटमध्ये असल्यामुळं मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. आपण जरी हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन लोकांनी बेकरी इंडस्ट्रीमध्ये जर काम करायचा प्रयत्न केला, तर हे लोक सगळे एकमेकाशी मिळालेले असतात. मग आपल्याला विक्रीला त्रास देतात, होलसेलला त्रास देतात, रिटेलला त्रास देतात, डिस्ट्रीब्युशनमध्ये त्रास देतात. मग काहीच नाही झालं तर रेटमध्ये त्रास देतात, घालून पाडून रेट विकतात. त्यामुळं ह्या इंडस्ट्रीमध्ये मुस्लिमांशिवाय दुसरं कोणालाही स्पेस नाही. माझ्या 2-4 दिवसापासून डोक्यामध्ये ही संकल्पना येते की समजा भारतातील मुसलमान इस्लामच्या नावाने, म्हणजे इस्लामला एक मानून, इस्लामला प्रमाण मानून जर जागतिक मुसलमानांसोबत हातमिळवणी केली, तर मित्रांनो, एका दिवसामध्ये अर्धा भारत ते लोक उद्ध्वस्त करू शकतात. इतकं मोठं जाळं या बेकरी इंडस्ट्रीच्या माध्यमातून फूड इंडस्ट्रीमध्ये यांनी रोवलेलं आहे ना. ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि या इंडस्ट्रीमध्ये आता महाराष्ट्राचं जरी साधं उदाहरण घेतलं आपण, तरी फूड इंडस्ट्रीमधली जी सर्वात मोठी इंडस्ट्री आहे, बेकरी इंडस्ट्री किंवा चिकन मटन इंडस्ट्री असेल, मच्छी मार्केटमध्ये काही कमी प्रमाणामध्ये मुस्लिमेतर लोक आहेत, फार कमी प्रमाणामध्ये, म्हणजे मुस्लिम लोक आहेत मच्छी इंडस्ट्रीमध्ये. पण चिकन, मटन, बेकरी इंडस्ट्री, ह्या ज्या काही फूड इंडस्ट्री आहेत ना, याच्यावर पूर्णपणे कब्जा आज मुस्लिम समुदायाचा आहे. आणि तो मुस्लिम समुदाय जोपर्यंत भारत या देशाशी प्रामाणिक आहे, तोपर्यंत आपण जिवंत आहोत. ते ज्या दिवशी आपल्यासोबत गद्दारी करतील आणि इंटरनॅशनल इस्लाम स्वीकारून त्यांच्यासोबत दोस्ती करतील, त्या दिवशी मात्र आपला घात होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्याच नाही, संपूर्ण देशातल्या तरुणांना माझं सांगणं आहे की मित्रांनो, तुम्ही प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, स्पेसिफिकली फूड इंडस्ट्रीमध्ये तर लवकर उतरा. तुम्ही जोपर्यंत फूड इंडस्ट्रीमध्ये तुमचा कब्जा करणार नाही, तोपर्यंत तुम्ही सेक्युअर आहात असं मानताच येणार नाही. आज
प्रत्येकाच्या घरात सकाळी ब्रेड खाल्ला जातो, पाव खाल्ला जातो, मस्का पाव खाल्ला जातो, बिस्किट खाल्लं जातं. हे ब्रेड, मस्का पाव, पाव, बिस्किट, टोस्ट, खारी हे कुठून येतं? हे सगळं बेकरीमधून येतं. ह्या बेकऱ्या कोणाच्या आहेत? कोण बनवतं? हा जर सगळा विचार केला आणि एखाद्या दिवशी जरी ह्या बेकरीमध्ये यांनी काही मागे पुढे उलटं शिदं करून जर टाकलं तर विचार करा, 90 ते 80% लोक महाराष्ट्रातले बायोलॉजिकल वॉर करून हे एका दिवसात चीनप्रमाणे मारू शकतात. त्यामुळे सावध व्हा, यांच्यापासूनही सावध व्हा आणि स्वतःला सुद्धा सावध करा. स्वतःचे उद्योगधंदे ह्या फील्डमध्ये उभे करा. आणि सगळ्यांनाच माझं सांगणं आहे, जोपर्यंत आपण सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून सगळ्याच धंद्यांवर इक्वल कॉन्ट्रीब्युशन ठेवणार नाही, इक्वल आपला कब्जा ठेवणार नाही, तोपर्यंत प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाबद्दल सहानुभूती आणि भीती निर्माण होणार नाही. सहानुभूती पण हवी आहे आणि भीती पण हवी आहे. कारण उद्या जर हा कस्टमर माझ्याकडून माल नाही घेतला तर माझ्या पोटाचा प्रश्न काय? हा प्रश्न प्रत्येक व्यावसायिकाच्या पुढे उभा झाला पाहिजे. तर तो त्याच्या धंद्याशी इमानतबारी राहील. पण धंद्यापेक्षा सुद्धा धर्माला महत्त्व देणारी लोक आज या फूड इंडस्ट्रीमध्ये विळखा घालून बसलेली आहेत. त्यामुळं मराठी तरुणांनो, स्पेसिफिकली तुम्ही मराठी, ते कुठल्या जातीतले आहात त्याच्याशी मला देणं घेणं नाही, कुठल्या धर्मातले आहात त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण महाराष्ट्रामध्ये राहणारे मुसलमान बरेचसे आजही राष्ट्रध्वजाला मानत नाहीत. याचा अर्थ ते मराठी नाही आहेत, ते महाराष्ट्रीयन नाही आहेत, ते भारतीय नाही आहेत. त्यासाठी आपल्याला या इंडस्ट्रीत लक्ष घालून राहणं फार गरजेचं आहे. आपले तरुण तिथं उभं करणं फार गरजेचं आहे. अन्यथा एक दिवस चीनने ज्याप्रमाणे कोरोना व्हायरस घुसवून आपली लोकं मारली, त्याच पद्धतीनं ब्रेडमधून, पावमधून, खारीमधून है ना विष घालून भविष्य आपलं आपण कोणाच्या हातामध्ये आहे हे सुद्धा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळं आपण जसं इंटरनॅशनल दहशतवादासोबत लढतोय तसंच आंतरिक दहशतवादासोबत सुद्धा लढण्याची शक्ती, ताकद आपण उभी केली पाहिजे.